ठाण्याच्या भिवंडी येथील पडगा या ठिकाणी काल दहशतवादी विरोधी पथकाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी सीमेशी संबंधित अनेक जे संशयित आहेत त्यांच्या घरावर देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे राज्य गृहमंत्री योगेशजी कदम आहेत। कदम साहेब, एकूणच सर्वच राज्यांमध्ये आपण पाहतोय की एक पहलगामच्या घटनेनंतर कुठेतरी कॉम्बिंग ऑपरेशन सरकारकडून राबवलं जातंय, त्याचाच हा भाग म्हणायचा का? सेंट्रल इंटेलिजन्सकडनं ज्या माहित्या राज्य सरकारकडे येत आहेत किंवा स्वतः IB असेल किंवा आपलं ATS असेल, ह्या सर्व विभागाकडून वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घेतली जात असतेच। परंतु मागील 6-8 महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि म्हणून ह्या कोम्बिंग ऑपरेशन्सना नक्कीच गती प्राप्त झालेली आहे। एकंदरीत स्लीपर सेल्स असतील का या सगळ्या सेन्सिटिव्ह गोष्टींवरती अधिक आपल्याला भाष्य करता येत नाही, परंतु सेंट्रल इंटेलिजन्सकडनं ज्या ॲक्टिव्हिटीज इथे केल्या जात आहेत त्याची माहिती राज्य सरकारकडे पुरवली जात आहे। आणि एकंदरीत ज्या ठिकाणी अशा गोष्टी आढळण्याची शक्यता आहे त्या सगळ्याच ठिकाणी सेंटर असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट आम्ही ॲक्टिव्हली तिथे काम करतोय। 2002-2003 मधला साकीब नाचम हा ब्लास्ट मधला जो आरोपी आहे त्याच्याकडनं स्लीपर सेल्स बनवले जात होते। त्यांचे संबंध तुर्की, म्हणजे तिकडे जी काही कागदपत्र सापडली जी तुर्कीशी संबंधित होती, ISISशी देखील या प्रकरणाशी संबंध जोडला जातो आहे। कसं पाहता एकूणच या घटनांकडे? नाही बघा, गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा भारत आणि पाकिस्तान हा जेव्हा विषय येतो त्यावेळेस कशा काही मोडस ऑपरेटिंग असतात ज्या भारतामध्ये घुसून किंवा भारतामधल्याच नागरिकांकडनं पाकिस्तानची हेरगिरी करून घ्यायची अशी उदाहरणं आपल्याला याअगोदर पाहायला मिळालेली आहेत। म्हणून दक्षता घेण्याकरता अर्थातच आपलं ह्या सगळ्यामध्ये आपलं लक्ष असतंच, परंतु मागच्या 8-9 महिन्यांमध्ये आणि जी काही 2-3 महिन्यापूर्वी जी काही युद्धजनक परिस्थिती जी निर्माण झाली होती ती लक्षात घेता ह्या सगळ्या कॉम्बिंग ऑपरेशन्सना नक्कीच महत्त्व आहे। आणि सगळ्याच अगदी डिजिटल पासून ते म्हणजे अगदी लहानसा मोबाईल पासून ते अगदी सगळ्याच गोष्टींपर्यंत आपलं बारीक लक्ष आहे आणि मॉनिटरिंग ह्या सगळ्याच गोष्टींचं केलं जात आहे आणि ज्यांच्यावरती शंका आहे त्या सगळ्यावरती लक्ष आम्ही ठेवून आहोत। दुसरीकडे सर, पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील ज्या अधिकाऱ्यांचं नाव आलं होतं ते जालिंदर सुपेकर हे नुकतेच होमगार्ड येथे दाखल झालेले आहेत। काय नेमकी पुढची प्रक्रिया असणार आहे? त्यांच्यावर देखील आरोपांची खैरात ही अंजली दमानिया यांच्याकडनं देखील आज आरोप केले जात आहेत की त्यांचा देखील सखोल या ठिकाणी हात होता। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तपास हा कुठलाही कोणाचे इन्फ्लुएन्स खाली होता कामा नये, तपास होत असताना कोणाची त्याच्यावरती दबाव असता कामा नये आणि म्हणून ती काळजी घेण्याकरता म्हणून काही पावलं ही उचलली गेलेली आहेत। त्या अनुषंगाने त्यांची ही बदली असावी। परंतु ज्या वेळेस एखाद्या वरिष्ठ अधिकारी एखाद्या स्वतःचे कौटुंबिक व्यक्ती आहे म्हणून त्याला मदत करणं आणि त्या चुकीच्या गोष्टी करता मदत करणं, नक्कीच ह्या गोष्टीला मी कधीच पाठीशी घालणार नाही। आणि अजूनपर्यंत ह्या गोष्टी चौकशीपर्यंत आहेत, चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे, परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो 100% योग्यच असणार। दुसरीकडे आपण पाहतोय की नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या कारणांवरून बडगुजर यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। शिवसेना उभाटा पक्षाकडनं त्यांना पक्षातनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे, जे संजय राऊतांच्या एकेकाचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। कसं पाहता एकूणच एक गोष्टी समोर येतात? कसं आहे, उद्धवजींचं नेहमीच सुडाचं राजकारण राहिलेलं आहे आणि हे आम्ही आमच्या घरामध्ये गेले म्हणजे आमचा जन्म झाल्यापासून आम्ही हे अनुभव घेत आहोत। म्हणजे एक मला अजूनही आठवतंय की शिवसेनेच्या तत्कालीन एका आमदारांच्या चिरंजीवाचं लग्न होतं आणि त्यांनी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं म्हणून उद्धव ठाकरे अर्ध्या रस्त्याने परत गेले होते। म्हणजे इतकं सुडाचं राजकारण हे त्यांचं आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे। म्हणून आता मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांकडे एखादा कामाच्या संदर्भात जर का पत्रव्यवहार केला असेल तर चुकीचं काय? शेवटी ते मुख्यमंत्री आहे, राज्याचा कारभार ते हाताळतायत। एखादी कायदा सुव्यवस्था प्रश्न असेल किंवा अन्य कुठलाही प्रश्न असेल, तुम्ही मंत्र्यांकडे तुम्ही जे सत्तेमध्ये असतात त्याच्याकडे तुम्ही जाता, त्याच्यामुळे तुम्ही वाईट मानण्याचं कारण नाही।
तुम्ही स्वतः जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा झाले तेव्हा तुम्ही भेटायला गेलं ते चालतं, हां. आणि परंतु जर का तुमच्या कुठल्या एका कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने जर का मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आणि त्याच्यावरती कारवाई करत असाल तर मला वाटतं हीच बाब लक्षात घेता अनेक शिवसैनिकांनी आज उभाटा सोडलेली आहे आणि त्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. यालाच अनुसरून एक आहे की सर, आपण नुकतंच म्हणालात की राज ठाकरेंना निमंत्रण पत्रिका दिली म्हणून उद्धव ठाकरेंनी एका लग्नात जाता जाता तिथनं यू टर्न मारला. मात्र आज तेच दोन भाऊ एकत्र येण्याच्या गोष्टी देखील जोरदार चर्चा रंगू लागलेल्या आहेत. काल अंबादास दानवे म्हणाले जर का दोन भाऊ एकत्र आले तर संपूर्ण शिवसेनेला त्याचा आनंद होईल म्हणून. आणि ठीक आहे, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, दोघांचाही तो वैयक्तिक निर्णय असेल, त्याच्यावरती आम्ही काय बोलू शकत नाही. परंतु एकत्र आल्याने काय घडेल हे मात्र आम्ही नक्कीच सांगू शकतो. त्याच्याने काही फरक पडणार नाही. किंबहुना सन्माननीय राजसाहेबांना उद्धवजींचा स्वभाव हा माहिती आहे. उद्धवजीमुळेच राज ठाकरे यांनी त्यावेळेला पक्ष सोडला होता, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ठीक आहे, राजकारणामध्ये सगळेच काही दिवस सारखे नसतात, त्यामुळे कदाचित ते देखील निर्णय घेऊ शकतात, आम्हाला माहिती नाही. परंतु एकत्र आल्याने महायुतीला काहीच फरक पडणार नाही. आज मुंबईमधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे, तो हिंदुत्वाला महत्त्व देऊन आमच्या शिवसेनेसोबत आहे, आणि म्हणून त्याच्याने महानगरपालिकांच्या निवडणुकीवरती काही परिणाम होणार नाही. दुसरीकडे सर, एक शेवटचा प्रश्न आहे. रायगडमध्ये भरत गोगावले यांचं जंगी स्वागत झालं, तेही रुमाल फिरवून. काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरेंनी एक भरत गोगावलेंची ऍक्शन करून त्यांना प्रत्युत्तर म्हणजे थोडं डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आणि दुसरीकडे गोगावले यांचं ज्या पद्धतीने स्वागत झालं त्याकडे आपण कसं पाहतो? ठीक आहे, आता ते बघा, शेवटी ती आमची भरत शेठ गोगावले जरा फिल्मी स्टाईलने त्यांचं जरा वावरणं असतं. परंतु दिलखुलास व्यक्ती आहे, मन मोकळी व्यक्ती आहे, जे पोटात आहे तेच ओठामध्ये असणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांचा त्या सेलिब्रेशनचा राजकारणाशी आपण जोडू नये असं माझी तरी विनंती असेल. परंतु आमचं म्हणणं एकच आहे की भरत शेठ यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं. ज्या दिवशी ते मिळेल त्या दिवशी नक्कीच त्यांच्या राजकीय संघर्षाला न्याय मिळेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जर्नलिस्ट जयस्वाल सर, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.